नमस्कार मित्रांनो. तुम्ही कधी विचार केला आहे का? आकाशात दिसणाऱ्या काही रहस्यमय वस्तू खरंच एलियन यान असू शकतात? अमेरिकेने अनेक वर्ष UFO म्हणजेच अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स म्हणजे आकाशात दिसणाऱ्या अपरिचित वस्तू या संदर्भातील काही गुप्त माहिती लपवून ठेवली होती. पण अलीकडे युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स आणि नॅशनल आर्चिव्स अँड रेकॉर्ड ॲडमिनिस्ट्रेशन यांनी काही फाईल्स या सार्वजनिक केल्या आहेत. या फाईल्समध्ये असे व्हिडिओ आहेत जे अमेरिकन नौदलाच्या पायलटांनी स्वतः रेकॉर्ड केले आहेत. या व्हिडिओमध्ये काही वस्तू आकाशात इतक्या वेगाने फिरताना दिसतात की आजच्या आधुनिक विमानांनाही तसं करणं शक्य नाही. सर्वात प्रसिद्ध घटना म्हणजे रॉजवेल इन्सिडेंट. 1947 मध्ये अमेरिकेच्या न्यू मेक्सिको या राज्यात एक अज्ञात वस्तू कोसळली. सुरुवातीला सैन्याने सांगितलं हे उडतं तबकडं आहे, पण काही तासातच त्यांनी भूमिका बदलली आणि म्हणाले ते हवामान निरीक्षणासाठीचा बलून होता. तेव्हापासून लोकांना प्रश्न एकच, सरकार काहीतरी लपवतंय का? 2023 मध्ये अमेरिकेच्या संसदेत माजी गुप्तचर अधिकारी डेव्हिड ग्रश यांनी दावा केला आहे की अमेरिकेकडे मानवेतर यानाचे अवशेष आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार काही गुप्त कार्यक्रमात हे अवशेष अनेक वर्ष तपासले जात आहेत. अमेरिकेतील लोक म्हणतात, जर हे सर्व खोटं असेल तर सरकारने फाईल्स गुप्त का ठेवल्या, आणि जर खरं असेल तर पृथ्वीवर आपण एकटे नाही का? तर मित्रांनो, अमेरिकेच्या गुप्त फाईल्स, रहस्यमय व्हिडिओ आणि साक्षीदारांचे दावे हे सगळं पाहिल्यावर प्रश्न अजूनही अनुत्तरितच राहतो. खरंच एलियन्स अस्तित्वात आहेत का? आकाशात दिसणाऱ्या अपरिचित वस्तू फक्त तांत्रिक प्रयोग आहेत की पृथ्वीवर जीवांचा संदेश आहे? सत्य अजूनही गूढ आहे, पण एक गोष्ट नक्की, विश्वातील ही रहस्य मानवाला नेहमीच आकर्षित करत राहिले आहेत. तुम्हाला काय वाटतं, एलियन्स खरंच आहेत की हे सगळं काल्पनिक आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.